राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट पाणीदार आमदार नामदार माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर। श्री साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित गारगोटी या संस्थेच्या चेअरमनपदी डी.के. सावंत यांची निवड। एक कार्यकुशल व कौशल्य संपन्न आदर्श शिक्षक तसेच केंद्र शाळा कडगावचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख डी.के. सावंत यांची श्री साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था गारगोटी या संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे। एक हाडाचा विद्यार्थीप्रिय कार्यकुशल शिक्षक असा पेशा असणारे व सर्वांशी प्रेमाने आदराने वागणारे तसेच ज्यांची नाळ मुळातच क्षेत्राशी जोडलेली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे व्यक्तिमत्व असलेले डी.के. सावंत यांचे शैक्षणिक कार्य व सेवा सन 1992 पासून सुरू झाली। त्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात सेवेला सुरुवात घाटकरवाडी तालुका आजरा येथून सुरुवात केली। त्यानंतर आश्रमशाळा गौशे तालुका आजरा येथे निराधार व गरजू विद्यार्थ्यांचे अश्रू पुसून त्यांना ज्ञानदान व संस्कार देण्याचे महान कार्य केले। त्यानंतर 2010 पासून केंद्रीय प्राथमिक शाळा कडगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला आणि अगदी थोड्याच दिवसांमध्ये बुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेची पहिली सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा बनवण्यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांसाठी एक नवे दालन सुरू केले व एक नवा आदर्श निर्माण केला। याच कामाची पोचपावती म्हणून सन 2023 पासून त्यांना केंद्र प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळण्यास मिळाला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे व आता श्री साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित गारगोटी या संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक नेते आनंदराव जाधव, रवींद्र नागटिळे, शिक्षक बँक संचालक बाळकृष्ण हळदकर, तानाजी सनगर, गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाजीराव देसाई, महम्मद काजी, ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। लाईव्ह महाराष्ट्र 9 बुदरगड।